मनसे ग्रामीण भागात पक्ष संघटना वाढवणार. शहरी भागानंतर मनसे आता ग्रामीण भागात लक्ष घालणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मनसेचं मंथन. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटला. सरसंघचालकांची कसाबसोबत तुलना केल्याने वादग्रस्त विधानानंतर केनेकरांचा जलील यांच्यावर हल्लाबोल. कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा. महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सभा. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृतीची संधी नाही. प्रदेश काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीचा निर्णय. महानगरपालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची निवड होणार. एकनाथ शिंदे राज ठाकरे भेट राजकीय नव्हती. पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. सूत्रांची माहिती. भिवंडीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक. महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासन अलर्ट. 75 शाळांना अल्पसंख्याकांना दर्जा प्रकरण. अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीसमोर चौकशी व्हावी. युवा काँग्रेसचे अक्षय जैन यांची मागणी. निवडणुकांनंतर भाजपकडून संघटन मजबूतीला सुरुवात. आजपासून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा. नवी मुंबई मनपाच्या पहिल्याच महासभेमध्ये भाजप शिवसेना भिडणार. परिवहन सदस्यांची निवड संख्याबळाप्रमाणे करा. हात वर करून मतदान घेण्यास शिवसेनेचा आक्षेप. राहुल गांधींना धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करा. युवा काँग्रेसच्या वतीनं मागणी. अमरावतीमध्ये युवा काँग्रेसच्या वतीनं घटनेचा तीव्र निषेध व्यक्त. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. खासदार अमर काळे यांनी दिले संकेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची आजपासून सुरुवात. पुढील 3 महिन्यांमध्ये 6 अभियान दिवस राबवले जाणार. सर्वांनी मिळून लोकाभिमुख आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट. मंत्रालयात एसीबी कारवाई. महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब. भाजप सत्ता काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. पैशांशिवाय मंत्रालयामध्ये लहान कामही होत नाहीत. खासदार अमर काळेंचा आरोप. प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष भाजपला विकला. सपाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला. काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर यांचा गंभीर आरोप. अपहरण प्रकरणी मुलीने आपले अपहरण झाले नसल्याचा केला दावा. स्वतःहून गेल्याचं प्रतिज्ञापत्र केले. पोलीस ठाण्यामध्ये सादर. आईने आणि भावाने खोटी तक्रार दाखल केल्याचं प्रतिज्ञापत्रात सादर. धुळ्याच्या पिंपळनेर येथील लग्नात राडा प्रकरण. आरोपींना रात्री गुजरातमधून केलं अटक. राड्यात 3घांची हत्या. पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या. कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या उत्साहात तरुणांकडून हुल्लडबाजी. पन्हाळा गडावरून ज्योत घेऊन येत असताना हुल्लडबाजी. कर्णकर्कश सायलेन्सर वाजवत अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजी. कोल्हापूरमध्ये पिस्तूल बाळगणाऱ्याला आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कारंडे शाहूपुरी पोलिसांच्या अटकेत. बुलढाण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये 2 गटात वाद. नाचण्याच्या कारणावरून वाद. परिसरात तणाव. भंडाऱ्यात नवजात बाळाची विक्री प्रकरण. आरोपीने अटकेपासून वाचण्यासाठी स्वतःच्या पोटावर केले होते वार. रुग्णालयात उपचारानंतर पोलिसांनी केली आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरात तक्रारदार तरुणीवर अत्याचार. पोलीस उपनिरीक्षकासह 3घांवर गुन्हा दाखल. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सवादरम्यान फ्रीस्टाईल हाणामारी. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. मंदिरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. सराफा व्यावसायिकाकडून आता खंडणी मागणाऱ्यांना अटक. विलेपार्लेमध्ये सराफा व्यावसायिकाकडून मागितली होती खंडणी. बिश्नोई गँगच्या नावावर 20 लाख रुपयांची मागितली खंडणी. पुणे शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर आरटीओची कारवाई. गेल्या 10 महिन्यात 517 रिक्षा चालकांवर कारवाई. सुमारे 3.5 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल. कांदिवलीतील पान टपऱ्यांवर आमदार योगेश सागर यांची छापेमारी. कारवाईमध्ये अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर साहित्य जप्त. पुण्यात सराईत गुन्हेगाराकडे सापडला शस्त्रसाठा. सागर सोनलकर असं गुन्हेगाराचं नाव. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इंदापूर अपहरण प्रकरणी तरुणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर. अपहरण नसून स्वतःच्या मर्जीने पळून गेली. मुलीची पोलिसांसमोर कबुली.
पंढरपूरमध्ये अवैध गुटखा साठ्यावर छापेमारी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यातील वरठीत दिव्यांग तरुणीवर अत्याचार, 22 वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. परिसरात संतापाची लाट, घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यात 132 किलो गांजा जप्त, गांजाची वाहतूक करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 25 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत. मुंबई विमानतळावर दुर्मिळ प्राचीन नाण्यांची जप्ती, कस्टम्स विभागाकडून प्रकरणाचा तपास सुरू. अमरावतीमध्ये एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या 40 गावात शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, शिवप्रेमी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद, गाडीच्या पार्किंगवरून शाब्दिक बाचाबाची, काही काळ गोंधळाचं वातावरण. कोल्हापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त हुल्लडबाज वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 409 वाहन चालकांवर कारवाई, 32 वाहनं जप्त. मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधात कारवाईत एकूण 7 प्रवाशांना अटक, आरोपींवर गुन्हा दाखल. धुळ्यात व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी, खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत मागितली 20 लाखांची खंडणी, या प्रकरणी तरुणीसह 4 अटक. पाढेपाठ केले नाही म्हणून ट्युशन टीचरचा राग अनावर, शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या हातावर उलाटण्याने दिले 40 झटके. नवी मुंबईच्या रबाळेमधील घटना, या संदर्भात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बीडमध्ये पाणंद रस्त्याच्या वादातून मारहाण, एकावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू, या प्रकरणी 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबईमध्ये 24 तासात 4 अल्पवयीन मुली बेपत्ता, नवी मुंबई पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल उपस्थित, परिसरात खळबळ. गेल्या वर्षभरामध्ये 616 तरुणांनी जीवन संपवलं, बेरोजगारी, मानसिक तणाव, कौटुंबिक कलहाचा निमित्त नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव पुढे. नवी मुंबईमध्ये खाकीची दहशत की वसुलीचा अड्डा, दिव्यांग व्यक्तीला पोलिसांनी मारहाण करून पैसे उकळले. नेरूळ पोलिसांचा संतापजनक प्रकार, नशेत असलेल्या पोलिसांनी केली बेदम मारहाण. सांगलीच्या ईश्वरपूर ताकारी मार्गावर भरधाव कारने दुचाकी आणि पादचाऱ्याला उडवला, भीषण अपघातामध्ये 3 जण जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित, कार चालक पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात गाडीचे सायलेन्सर काढून फिरवणं, तरुणाला पडलं महागात. शिवजयंती उत्सवात तरुणांकडून हुल्लडबाजी, वारणानगर परिसरामध्ये दुचाकीने घेतला पेट, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. वसईच्या कामणजवळील एका स्टुडिओला भीषण आग, शूटिंग सुरू नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बातम्यांच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.